सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे। रामखाडे हल्ला प्रकरणावरून मेहबूब शेख यांची मागणी आहे। हल्ल्याप्रकरणी कोण दोषी आहे हे समोर यावं असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय। हे असेच घोटाळे बाहेर काढतात, काही कुणाचे जमिनीचे त्याचे देवस्थानचे ते काढले। ते पहिल्यापासून 4 वेळेस हल्ला केलेला आहे, त्याच्यापासूनच हल्ला घडून आणतात ना। मग घोटाळे बाहेर काढले की हल्ला घडून आणतात। ही जमिनीचे देवस्थानचे घोटाळे कोणाच्या विरोधात? सुरेश धसच्या विरोधातले घोटाळे बाहेर। अहो हे बघा, कोण घोटाळे बाहेर काढतो, कोणाचे घोटाळे बाहेर पाडतो याच्याशी माझा काही संबंध नाही। व्यक्तिगत माझ्यावरती खूप मोठे आरोप हे जे आहे मवियाचं सरकार असताना या लोकांनी केलं होतं। त्याची रीतसर चौकशा झाल्या, त्याच्यानंतर ACBची सुद्धा चौकशी झाली। हायकोर्टाने सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं की त्याच्यामध्ये माझा कुठं काही संबंध नाही। मग त्यावेळेस मी कोणाला काही बोललो नाही, आता काय संबंध आला कुणाचा? रामभाऊ खाडे हा आज शेवटचा श्वास घेतोय, आज अजून तो शुद्धीत आला नाही। आणि त्या राम खाडेला कुणी मारलंय, काय मारलंय, करा ब्रेन मॅपिंग। मग सुरेश धसांचं म्हणणं असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा, राम खाडेची बी करा, बघू कुणी हल्ला केला त्यांच्यावर। जर ते एवढे दोषी नसतील तर त्यांनी अंगावर घ्यायचं काय कारण नाही। आम्ही फक्त हे सांगितलंय की याच्यात दोषी कोण आहे ते समोर आला पाहिजे, नाहीतर मग ज्यांच्यावर संशय आहे अशा लोकांनी बी समोर येऊन नार्को टेस्ट करून घ्यावी, काय अडचण नाही। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मुंबईतल्या बातमीकडे वळूयात। मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होऊन अतिखराब वर्गामध्ये गेली आहे। मुंबईतील हवा प्रदूषणावर आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होणार आहे। वातावरणातील धूळ आणि धुराच्या कणांमुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे। प्रदूषणाची दखल घेत या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, सकाळचे 8:30 वाजता आहे, सध्याची स्थिती काय? नक्कीच वृषाली, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता जी आहे ती सातत्याने ढासळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण मुंबईतलं वातावरण जे आहे ते दिवसेंदिवस धुरकट होताना पाहायला मिळतंय। समोर रस्ता आहे की वाहन आहे हे देखील मुंबईतल्या या संपूर्ण हवेच्या ढासळत्या प्रदूषणामुळे दिसत नाहीये। मुंबईमध्ये मोठमोठी विकास कामं सुरू आहेत आणि त्या विकास कामांमध्ये जी मार्गदर्शक तत्व मुंबई महानगरपालिकेने हवेच्या प्रदूषणाकरता देण्यात आलेली आहे ती मार्गदर्शक तत्व पाळत नसल्यामुळे ही संपूर्ण हवेची गुणवत्ता जी आहे ती सातत्याने मुंबईमधली ढासळताना पाहायला मिळते। आणि ही एक चिंताग्रस्त बाब आहे, कारण की याचा थेट परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्यावरती होताना पाहायला मिळतो। सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि सकाळच्या वेळेस या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकला जे आहेत ते मुंबईकर जे आहेत ते बाहेर पडत असतात, परंतु मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता जी आहे ती सातत्याने ढासळत असल्यामुळे हा संपूर्ण मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांची देखील मुंबईकरांची देखील कमी जी आहे ती आपल्याला या संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सातत्याने आता या ठिकाणी पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात आता हायकोर्टामध्ये आज त्यामुळेच आज तातडीची सुनावणी आज हायकोर्टात घेतली जाते। धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहिती।